आय एम योगिता उतरे फ्रॉम ईशान क्लासेस इस्लामपूर. बघा उद्या 5 तारखेला जो मॅथ्स फर्स्टचा जो पेपर आहे त्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण काढलेले आहेत. बऱ्यापैकी ह्याच क्वेश्चनचा किंवा ह्या क्वेश्चनच्या प्रकाराचा जर तुम्ही अभ्यास केला, हेच क्वेश्चन असतील असं नाही, ह्याच्यामध्ये आकडे बदलून वेगवेगळे दिले असतील, पण आयडिया हीच असणार आहे, कल्पना हीच असणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न जास्तीत जास्त वारंवार सोडवले तर नक्कीच तुम्हाला 40पैकी 40 पडायला काय हरकत नाही. आपण हे 3 प्रकरणावरचे फर्स्ट, सेकंड अँड थर्ड या 3 प्रकरणाचे वेगवेगळे प्रश्न काढलेले आहेत. बघा 2 मार्क्स क्वेश्चन्स आहेत. तिकडे सर किशान 2 मार्क्स क्वेश्चन बघा. कंप्लीट द ॲक्टिव्हिटी. फर्स्ट 3a + 5b = 26a + 5b = 22. बघा दुसरा जो प्रश्न असा असेल. तिसरा फिल इन द ब्लँक्स. आता इथं कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन 2x - 6y = 3. तर याच्यासाठी असे तुम्हाला इथं XY असे रखाने दिले जातील, तुम्हाला त्याचं हे लिहायचं आहे, अंक लिहायचे आहेत. तर त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, सॉल्व द व्हॅल्यू ऑफ x + y अँड x - y असं येऊ शकतं 2 मार्कासाठी. बघा असं समीकरण दिलं जाईल आणि या समीकरणामध्ये x + y तर काढायचं असेल किंवा x - y दोन्ही काढायला सांगितले जातील. नेक्स्ट बघा dx = 25, dy = 40, d = 5. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ y सुद्धा विचारलं जाईल. आता इफ फॉर m इथं हे दिलेलं आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ m हे क्रेमर्स रूल्सनं काढायचं आहे. द सम ऑफ 2 नंबर्स इज 7 अँड देअर डिफरन्स इज 5. फाइंड द नंबर्स. अशा प्रकारे शाब्दिक उदाहरण देखील दिलं जाईल. असे हे 2 मार्काचे प्रश्न झालेले आहेत. त्याच्या पुढं ह्या फर्स्ट चॅप्टरवरच पहिल्या चॅप्टरवर लिनियर इक्वेशन इन 2 व्हॅरिएबल 3 मार्काचे क्वेश्चन्स काय काढता येतात का बघा. त्याच्यामध्ये 3 मार्क्ससाठी आपल्याला सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रेमर्स रूल्स विचारला जाणार आहे. क्रेमर्स रूल्सचा क्वेश्चन हमखास येतोच, फक्त इथं आकडे बदलले जातील आणि हा अशा प्रकारे प्रश्न विचारला जाईल. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग ग्राफिकल मेथड. तर ह्याच्यामध्ये एक्स वायच्या व्हॅल्यूकडून आपण ग्राफ काढावा लागतो. नेक्स्ट हा 3 मार्कला असतो, बोर्डला प्रश्न पडतो. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. आता इथं सहगुणकांची अदलाबदल करून, कोएफिशियंटची अदलाबदल करून इथे असा प्रश्न ॲडिंग आणि सबस्ट्रॅक्शन करावी लागते. आणि त्याच्यानंतर द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. If 6 is subtracted from both the numerator and the denominator becomes 12 times the numerator. Find the fraction. अशा प्रकारे हा प्रश्न विचारला जाईल 3 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर ह्याच्यावरचेच बघा टू फाइंड number of notes that Anushka had complete the फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. बघा हे अशा प्रकारे तुम्हाला दिलं जाईल आणि त्याच्यामधून तुम्हाला नोट्सच्या संख्या काढली जाईल. नेक्स्ट व्हेन 1 इज ॲडेड टू द न्यूमरेटर ॲज वेल ॲज द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इट बिकम्स 1/2. If 1 is subtracted from the numerator and the denominator, both the fraction becomes 1/3. Find original fraction. सप्टेंबर 2021ला हा पडलेला प्रश्न आहे. अशा प्रकारे हा प्रश्न येऊ शकतो. हा प्रश्न तुम्ही सोडवून पहा. जे मी प्रश्न याच्यामध्ये टाकलेले अशा प्रकारचेच प्रश्न पडणार आहेत आणि तुम्ही हे प्रश्नांचा सराव करावा, हाच हेतू आहे. द नेक्स्ट चॅप्टर नेम इज क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. 2 मार्क्स क्वेश्चन्स कुठले येतील बघा. इफ x = 3 इज 1 रूट ऑफ द इक्वेशन दिलेलं आहे. त्यांनी इक्वेशन काय दिलेलं आहे, kx² - 10x प्लस 3 kx² - 10x + 3 = 0. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. जुलै 2019ला पडलेला आहे. आता सेकंड बघा. 1 ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन 5m² + 2m + k = 0 इज -1 आणि त्यांनी काही कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी हा नोव्हेंबर 2020ला पडलेला प्रश्न आहे. अशा प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स भरावे लागतील. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक बाय फॅक्टरायझेशन मेथड ह्याच्यामध्ये आहे. त्यानंतर फॉर्म्युला मेथडला b² - 4ac असं काहीतरी फॉर्म्युला आहे, तो इथं फॅक्टरायझेशन मेथड वेगळी आणि फॉर्म्युला मेथड वेगळी. फॅक्टरायझेशन फॉर्म्युला मेथड आणि तुम्हाला रूट्स आर इक्वल और अनइक्वल किंवा तुम्हाला रूट्स दिले जातील की केची व्हॅल्यू काढावी लागेल. अशा प्रकारे 100% केची व्हॅल्यू ह्याच्यावर येईल. केची व्हॅल्यू रूट्स इक्वल अनइक्वल विचारले जातील किंवा ह्याच्यामध्ये फॅक्टरायझेशन मेथड किंवा ह्याच्यामध्ये फॉर्म्युला मेथडसाठी उदाहरण विचारलं जाईल किंवा तुमचं कंप्लीट स्क्वेअरिंग मेथड अशा पूर्ण वर्गपद्धत. अशा प्रकारे ह्याच्यामध्ये 3 मार्क्सला प्रश्न 2 मार्क्ससाठी हे प्रश्न इथे काढलेले आहेत. आता
3 मार्क्ससाठी आपण बघा, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय मेथड ऑफ कम्प्लिटिंग स्क्वेअर. पूर्ण वर्ग पद्धत ही 3 मार्क्ससाठी विचारली जाईल. त्याच्यामध्ये इक्वेशन वेगवेगळे असू शकतात. आणि सॉल्व द, आता हे वर्गमुळात 3x वर्ग हे एक आहे आणि एक्सची व्हॅल्यू दिली जाईल, त्याच्यावर तुम्हाला व्हॅल्यू ऑफ के काढावी लागेल. आता 4 मार्क्सचा एकच क्वेश्चन मला वाटतं इथं दिसतोय, हा सप्टेंबर 2021ला विचारलेला आहे. बघा, आउट ऑफ द टोटल स्टुडंट्स ऑफ क्लास 7/2 times the square root of the total numerator of number of students are playing on the ground. The remaining 2 students are studying in the classroom. Find the total number of students in the class 10. ओके, अशा नंबर 3 मध्ये बघा, ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन 2 मार्क्ससाठी काय क्वेश्चन आहे बघा. फाइंड 27th टर्म ऑफ द फॉलोइंग ऑफ द दिलेली आहे तुम्हाला ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन जुलै 2019साठी विचारलेला. अशा प्रकारे 20th टर्म 20 ते 27th टर्म. त्याच्यानंतर थर्ड बघा, द फर्स्ट टर्म ऑफ एन AP इज दिली जाईल आणि कॉमन डिफरन्स दिली, त्याच्यात S27 काढायचं आहे. फाइंड द सम ऑफ द फर्स्ट 100 नंबर, फाइंड द सम ऑफ द इवन नंबर, फाइंड द सम ऑफ द फर्स्ट 50 नंबर्स. अशा प्रकारे प्रश्न 2 मार्क्ससाठी विचारले जातील. तर 3 मार्क्ससाठी प्रश्न बघा, सचिन इन्व्हेस्टेड रुपीज. आता हा क्वेश्चन तुमच्या प्रॉब्लेम सेटमध्ये आहे किंवा तुमच्या जो प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे. जुलै 2019ला विचारलेला आहे सचिन इन्व्हेस्टेड रुपीज. त्याच्यानंतर इन अँड ॲरिथमॅटिक द फर्स्ट टर्म इज दिलेली आहे, हा नोव्हेंबर 2020साठी विचारला आहे. आणि कंप्लीट ॲक्टिव्हिटी बाय फिलिंग द बॉक्सेस टू फाइंड 530 if the first term of an AP is 10 and the common difference is 5. तर अशा प्रकारे तुम्हाला 8, 10 डिफरन्स इज 5, तर S30 काढायचा आहे. हा 530 नाही आहे, सॉरी, हे एक्झाम्पल वाचताना आपण काय करायचं आहे, कंप्लीट द ॲक्टिव्हिटी बाय फिलिंग द बॉक्सेस टू फाइंड S30 दिलेला आहे, S30 काढायचं आहे, नॉट 530, सॉरी. तर अशा प्रकारे तुम्हाला इथं हे 3 मार्क्ससाठी अशा प्रकारे तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिली जाईल, याच्यामध्ये फिलअप करायचं आहे. जर 4 मार्क्ससाठी बघा, इन अँड AP तर 16, 14, 12 द सम ऑफ द सम हाऊ मेनी टर्म्स इज 60. राईट दीज टर्म्स विल बी पॉसिबिलिटी. सप्टेंबर 2021ला विचारलेला. आणि आता लास्ट क्वेश्चन, 1 पर्सन बरोज रुपीज 4000 अँड ॲग्रेज टू रिपे विथ अ टोटल इंटरेस्ट ऑफ रुपीज 500 in 10 installments. Each installment is less than the preceding installment by ₹10. What would be the फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. मार्च 2020साठी हा प्रश्न विचारलेला. तर अशा प्रकारे हे प्रश्न 3 मार्कचे, 2 मार्कचे, 4 मार्कचे असे 1 ते 3 या प्रकरणावरचे मी डिस्ट्रीब्युटेड केलेले आहे. बघा, जो पहिला जो चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन, हा मला वाटतं जवळजवळ बोर्डाला लिनियर आणि हा जवळजवळ 12 मार्काला असेल असं मला वाटते. हा असेल लिनियर, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन. हे जे चॅप्टर आहेत 3, या चॅप्टरांची जर तुम्ही हे 3 चॅप्टर आहे ह्यांचे जर 2 मार्क्स, 3 मार्क्स आणि 4 मार्क्स यांचा जर अभ्यास केला तर नक्कीच तुमचे 20पर्यंत 40पैकी तुम्हाला 20 ते 25 मार्क पडायला काही हरकत नाही, कारण विथ ऑप्शन असतात याच्यामध्ये असं मला वाटते. कारण हे जे 3 चॅप्टर आहेत पहिले, हे खूप जास्त मार्काला वेटेज आहे आणि ह्याच्यामध्ये शाब्दिक उदाहरणं वगैरे आहेत आणि ती तुम्ही सोडवण्याचा, प्रत्येक टाईपचं उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि जे तुम्हाला बघा मार्च 2020ला कशा प्रकारे प्रश्न विचारलेले हे महत्त्वाचं आहे, त्याचं अंडरस्टँडिंग किती होणार आहे हे महत्त्वाचं आहे, त्याच्यावरून तुम्ही ठरवणार आहे तो कसा सोडवायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नांचा सराव करावा, यासाठी मी या प्रश्नाचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला करून दिलेलं आहे. नक्कीच या प्रश्नाचा तुम्ही सराव केला तर नक्कीच तुम्हाला 25 मार्क्स आउट ऑफ 40 पडायला काहीच हरकत नाही. नक्कीच माझा व्हिडिओ शेअर करा, नक्कीच चॅनल माझं सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक अँड शेअर मारा आणि आपल्या जवळपास जे विद्यार्थी असतील किंवा आपल्या 10वीच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा, कारण तुम्हाला 1 दिवस अगोदर तुम्हाला मी अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे, जेणेकरून तुम्ही अशा प्रकारच्या उदाहरणांचा सराव करा. धन्यवाद. ओके.